नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा जलद आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट। डॉक्टर अमोल कोल्हेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने विलास लांडेंच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते आणि याचाच प्रत्यय काल भोसरीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आला। त्यावेळी अजित पवारांसह अनेक नेत्यांच्या भाषणावेळी लांडे समर्थकांनी तुफान घोषणाबाजी केली। अखेर जर पुन्हा आवाज काढला तर तिकीट कापून टाकेन असा दमच अजित पवारांनी भरला। त्यामुळे सभा शांततेत पार पडली। या मेळाव्यामध्ये पवारांनी भाजपचे नेते वाचाळवीर असून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निष्क्रिय असल्याची टीकाही केली आहे। नाशकात एका अपंग खेळाडूला राज्य परिवहनच्या वाहकाकडून जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। शुक्रवारी शहरातील ठक्कर बाजार परिसरात अपंग राष्ट्रीय खेळाडू खंडू कोटकर हे बसमधून बाहेरगावी जात होते। त्यावेळी बसमधील वाहक शरद उंडे यांनी कोटकर यांच्याशी वाद घालत त्यांना जबर मारहाण केली आहे। याबाबत वाहकाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही मंडळाने कर्मचाऱ्यावर कोणतीच कारवाई केली नव्हती। अखेर काल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्य परिवहनच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यानंतर या प्रकरणाची दखल घेत तात्काळ वाहकाच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले। राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे हे आता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे। नगर दक्षिणच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने सुजय विखे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या नगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट नकार दिलाय। त्यामुळे डॉक्टर सुजय विखे पाटील यांची गोची झाली आहे। त्यामुळेच विखे पाटील राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता वर्तवली जाते। सांगली जिल्ह्यातील येलूर येथे 9वीत शिकणाऱ्या सानिका माणिक सावंत या 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे। आई वडील आपल्याला कमी लेखतात या कारणामुळे सानिकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। काल सकाळची शाळा सुटल्यानंतर सानिकाने पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। दरम्यान मृतदेहाजवळ पोलिसांना चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आई वडील फक्त भैयालाच जास्त जवळ करतात, माझ्याकडे कुणीच लक्ष देत नाही असा मजकूर लिहिलाय। सध्या या प्रकरणी कुर्लप पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। शिक्रापूर येथे भर दिवसा कारमधील बॅग लांबवल्याचा प्रकार समोर आलाय। पुणे नगर रस्त्यावर शिक्रापूर येथे काही जण कारमधून नाशिकला चालले होते। यावेळी भर चौकात एका युवकाने कारच्या पुढच्या नंबर प्लेटवर ऑइल टाकलं। नेमकं काय टाकलं हे पाहण्यासाठी चालक गाडीतून उतरला असता त्याचवेळी अज्ञातांनी कारमधील 32,000 ऐवज असलेली बॅग पळवली आहे। याबाबत कार चालक मनोज देशपांडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यात आता नो पार्किंग मधील वाहनं हायड्रॉलिक क्रेनद्वारे उचलली जाणार आहेत। सध्या नो पार्किंग मधली वाहनं वाहतूक शाखेचे टेम्पो उचलतात, मात्र वाहन उचलताना ती कशीही उचलली जातात, त्यातून अनेकदा वाहनांचं नुकसान होतं। सोबतच यावरून वादावादीही होते। हे टाळण्यासाठी आता यांत्रिक पद्धतीने वाहनं उचलली जाणार आहेत। त्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने नागपूरच्या विदर्भ इन्फोटेक या कंपनीसोबत करार केला असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे। औरंगाबादमधील दौलताबाद रोडवर जांभळा गावाजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय। या 2 जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झालेत। हा अपघात एवढा भीषण होता की कारचे अवशेष दूरपर्यंत फेकले गेले। सकाळी कार आणि ट्रक समोरासमोर धडकले। या ट्रकनं कारला 100 फुटांपर्यंत फरफटत नेलं। या अपघातात शेख वाजेद शेख अजगर, अब्दुल गाणी अब्दुल समद या दोघांचा मृत्यू झालाय तर इतर 2 जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। साताऱ्यात युवकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटून देऊन त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे। मंदार प्रदीप नगरकर असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे। सोमवारी पीरवाडी येथे काही नागरिकांना एक युवक जळालेल्या अवस्थेत दिसला। याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तपास केला असता मंदार नगरकर असं युवकाचं नाव असल्याचं स्पष्ट झालंय। दरम्यान मंदारचा खून कोणी आणि कशासाठी केला हे मात्र अद्याप समोर आलं नाही। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.